बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. चला, आजच्या या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे. पण माझ्या जमलेल्या मातानं, माझ्या पितानं, माझ्या लेकरानं, माझ्या लेकीनं, माझ्या युवकानं लक्षात घ्या, आपल्या नजरेतून आजच हे व्याख्यान आहे, पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही. कारण शेकडो वर्षापासून व्याख्यानं होत आली. विचारवंतांचे विचार व्याख्यानाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत आले, पण आमच्या कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही, आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही, आपल्यामधला माणूस जागा झाला नाही. हे कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, पण कुठे तर आमच्या मधला माणूस आणि माणुसकी हरवत चालली. आज या मातीमध्ये 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो. आज एखादा हरामखोर हातामध्ये कोयता घेतो, माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो. आज एखादा नराधाम 8-9 वर्षाच्या लेकीवर तुटून पडतो. 13-14 वर्षाची लेक आई बापाच्या तोंडावर थुंकून घरदार सोडून निघून चालली. उच्च शिक्षणासाठी आमची लेकरा शहरामध्ये जाऊ लागली. हातामध्ये दारूचा ग्लास घेऊ लागली. गांजाच्या पुढे आमच्या लेकरांच्या खिशामध्ये सापडू लागल्या. का? कारण आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला. म्हणून लेकरांनो, आज मी तुमच्या समोर उभा आहे. आई बाप आणि त्यांचे संस्कार तुम्ही पायाखाली घेऊ लागला. ही माती कोणाची याचा विसर तुम्हाला पडू लागला. माझ्या लेकरा, ही माती कोणाची? ही माती माझ्या बुद्धांची, ही माती माझ्या महावीरांची, ही माती माझ्या जगज्योती बसवेश्वरांची, ही माती माझ्या तुकोबा रायांची, ही माती माझ्या ज्ञानेश्वर माऊलींची, ही माती माझ्या छत्रपती शिवाजी राजांची. कोण छत्रपती शिवाजी राजा? अगोदर तुमच्या काळजामध्ये पेरून घ्या माझ्या लेकरांना. कोण छत्रपती शिवाजी राजा? अरे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलास, ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलास, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा. मग या राजाच्या मातीमध्ये आज माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे का? कारण आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला. म्हणून लेकरांना, आजचं हे व्याख्यान नाही तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं, ज्याला परिवर्तन म्हणतात, ज्याला बदल म्हणतात. आणि तो बदल जर जाणून घ्यायचा असेल तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव तुम्हाला आम्हाला झाली पाहिजे. कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, आणि ज्या बापांनी मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं. ज्या मातेमध्ये मी वाढलो, ज्या मातेमध्ये मी घडलो, ज्या मातेनं माझ्या पंखांना बळ दिलं, उडण्याचं सामर्थ्य दिलं, त्या मातेसाठी मी काय केलं. पोरांनो, या परिवर्तनाच्या सुरुवातीला मुखातून नाव आलं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचा, माझ्या आऊजी जाऊचा, माझ्या गाडगे बाबांचा. आणि ज्या ज्या वेळेला या महामानवांची नावं आमच्या कानावरती येतील, ज्या ज्या वेळेला आई बापाचा प्रश्न येईल, अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. कारण पोरा, आज तुझा 1 कोटीचा बंगला आहे, बंगल्यासमोर 40-50 लाखाची गाडी आहे, 5-50 तोळा सोनं आहे, तुझ्या कुटुंबाच्या अंगावरती आहे. 3 वेळचं अन्न कमवण्याची ताकद आज तुझ्या मनगटामध्ये आहे. का? फक्त आणि फक्त तुझा आई बाप. लक्षात घे, तुझा आई बाप नसता तर तुझं कणभर सुद्धा अस्तित्व या भूतलावरती असू शकलं नसतं. आणि म्हणून माझ्या लेकरा तुला सांगतोय, जेव्हा जेव्हा आई बापाचा प्रश्न येईल, अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. बाप, भगवंताची पुण्याई, आई बापाची पुण्याई. म्हणून एवढं सुंदर शरीर आम्हाला मिळालेलं आहे. या शरीराला 2 हात आहेत, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा, आणि जय जयकार आज असा झाला पाहिजे. या भक्तिमय प्रांगणामध्ये असा जय जयकार झाला पाहिजे. हे प्रांगण अगदी दुमदुमून गेलं पाहिजे. लक्षात घ्या. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी प्रत्येकानं करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा, चेहऱ्यावर तेज घ्यायचं, महामानवांचं तेज चेहऱ्यावर घ्यायचं, आणि दोन्ही हात उंच करत जोरात जय जयकार झाला पाहिजे. असा नाही जय, जो जीवावर आल्यागत जय करल, देवा शपथची, म्हणजे देवाची शपथ, समोरून पण भगवंत आहे आणि इकडून पण भगवंत आहे, बाजूला माझ्या महामानव आहेत. आपल्या जिभेवर वाचा सिद्धी आल्या. जो कोणी जीवावर आल्यागत जय म्हणल,
लहान लेकरं सोडून शाप आहे. येणारी दिवाळी त्याच्या नशिबात नाही. भिंतीवर बसून लाडवाला टोचा मारायच्या, ते पण बायकोनं लाडू ठेवला तर. आलं लक्षात? हा चला. मगाशी एक विसल शिट्टी वाजली ना मगाशी. व्याख्यानाला सुद्धा शिट्ट्या पडतात महाराष्ट्रामध्ये, लक्षात घ्या. आलं का लक्षात? नुसतं गाण्याला लावण्याला पडत नाही. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मोठे, पाठीचा कानात ताट, चेहऱ्यावर तेज. जरा तुमचा कॅमेरा इकडे फिरवा, म्हणजे जय जयकार कशा माझ्या माता करतात जरा कळू दे. एकदम फर्स्ट क्लास. तू पण गे रे इकडे. तू पण उभं राहून जरी शूटिंग घेतलंस तरी चालतं रे लेकरा. तुझ्या लक्षात आलं का? कुठेही फिरू शकतोस, तुला परवानगी आहे. कुठेही फिरू शकतोस, उभं राहून कुठेही फिरू शकतोस, तुला परवानगी आहे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मडी, पाठीचा काना ताट. किंचित इक्विलायझर सोडूया का? कायमस्वरूपी ठेवायचंय. हॅलो, जास्त नाही. हॅलो, बस, जास्त नाही. मला जर वाटलं इक्विलायझर नको तर मी असं करेन, मग इक्विलायझर काढून टाकायचं. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मडी, पाठीचा काना ताट. बोला छत्रपती शिवाजी महाराज गे. बोला भारत माता गे. बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज गे. बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे. गणपती बाप्पा हे मंगल मूर्ती. पवन पुत्र हनुमान गे. बजरंग बली गे. जय 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 श्रीराम. जय 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 श्रीराम. जय 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 श्रीराम. क्या बात आहे. हात खाली घ्या मातानं. चला, आणि बघा लवकर, बघा एकमेकीच्या चेहऱ्याकडे बघा, लवकर बघा. कसा तेज आलं चेहऱ्यावर. एवढी वर्ष 150 टन फेरेन लावली थापली. काय उपयोग झाला का? नुसतंच नवऱ्याला म्हणताय अहो मी कशी दिसते राया सांगा. त्या रायानं जर तुला खरंच सांगितलं तर 1 महिना उंदरासारखी त्याला घरात मारशील, आणि त्याला महिनाभर गिळायला घालायचे नाही. म्हणते तुझ्या नादालाच लागत नाही. ते म्हणताय तुझ्यासारखं या भूतलावर कोण सुंदर नाही, आणि तू आपली मिरवते. पण आज नुसता माझ्या राजाचं नाव मुखात आलं, कसं तेज आलं चेहऱ्यावर. आता पहिला आनंदाचा महामंत्र. माझ्या छत्रपतींचा आदेश आहे, माझ्या आऊजी जाऊचा, माझ्या सावित्री माईचा आदेश आहे. माझ्या मातांना वसंता आनंदाचा महामंत्र देऊन ये. माझ्या वाकडी गावातील मातांना पहिला आनंदाचा महामंत्र आता आयुष्यभर विसरायचा नाही. टाना टाना उड्या मारत घराकडे जायचं. आता हे परिवर्तन संपलं. टाना टाना उड्या मारत घराकडे जायचं, आणि घरी गेल्यानंतर सासू पुढं आले. कसं करता खरं सांगा? सासू पुढे आल्यावर कसं करता का? मातानं बेडकासारखं नाक असं फुगवता तिच्याकडे बघून, नागिनीसारखं तिला फुसफुस 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 करता. नवऱ्याकडे बघून बोट मोडतं. म्हातारीला हितच माझ्या बोकंडी कशाला ठेवलंय? महिनाभर थोरल्याकडे पाठव, तिकडे धाकट्याकडे पाठव, नाही तर कुठं तर पाठव की देव देव करायला. काय काय करता. पण आज तसं करायचं नाही. आज घराकडे जायचं. घरी गेल्यानंतर सासू पुढे आली, सासूकडे बघायचं, नाच करायचं. आत्या मग करायचा. म्हातारीच्या गालाचा मुका घ्यायचा. म्हातारी दान करून खाली पडली पाहिजे. म्हातारी खाली पडली, तिला सोडायची नाही. लय दिवसानं सापडलेली आहे. धरायचं आणि दुसऱ्या गालाचा ट्रिपल मुका घ्यायचा. त्या करायचा. म्हातारी गडा 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 लोळली पाहिजे. आणि तुझ्या नवऱ्याला फोन लावला पाहिजे, बाबा लवकर इकडे ये, तुझी बायको गेली होती, काहीतरी ऐकून आलेली आहे बाबा, आणि तिच्या अंगात आलंय की काय कुणास ठाव. माझं मुक घेऊन एक गाल सुजवला, दुसऱ्या गालाला तर सगळी तिची लिपस्टिक लागल्या. घरातल्या लेकरांना दबा दबा मारायला लागल्या. लवकर घराकडे ये रे माझ्या बाबा. नवरा आला. नवऱ्याकडे पाहिजे, नाच करायचा. यस माय डार्लिंग, आय लव्ह यू. नवऱ्यानं तर कोलांटी उडी मारली पाहिजे. आणि आमच्या पोलीस बांधवांना म्हणाला पाहिजे, महिन्यातनं गावात असलं काहीतरी आणावं लागतंय. आमच्या घरात आज आनंदी आनंद आहे, लक्षात घ्या. एवढ्या आनंदानं आज घराकडे जायचं मातानं. आणि तुम्हाला खरं सांगू का, 20-20 हजार प्रेक्षक माझ्या समोर असतो. झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही. एवढी वाचा सिद्धी छत्रपतींच्या मातानं तुमच्या आशीर्वादानं या वसंताच्या जिभेवरती आली. अखंड राष्ट्रभर चला आता माणूस घडवूया हे अभियान घेऊन मी फिरत आहे. पण इयत्ता 1ली ते 4थीची कार्टी जर माझ्या समोर आली तर मात्र माझा हातपाय लटलटायला लागतात. कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही. अनेकांची व्याख्यानं यांनी पाडली. कीर्तनकारांच्या तोंडाला तर फेस आणलाय. शिक्षक तर घड्याळ लावून बसतय शाळेत, कार्ट घरला कधी जाते. आणि घरात त्याची आई घड्याळ लावून बसत्या, कार्ट शाळेला कधी जाते. ह्यो मे महिना त्या आईला नको वाटतो. 24 तास तिच्या बोकांडी कार्ट. मागच्या महिन्यामध्ये लक्षात घ्या, खाली रत्नागिरीला माझा कार्यक्रम होता.
मस्त असा नटून थटून मी बसलेलो होतो आणि एक माता अशी डुलत डुलत माझ्या जवळ आली. मला म्हणाली, सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हणलं, माते भगिनी काय तुझ्यावर अन्याय केला ग? तर ती माता मला म्हणते, सर तुम्ही सगळ्या शाळेला परवानगी दिली, तुम्ही सगळ्या कॉलेजला परवानगी दिली, तुम्ही माझ्या युनिटला परवानगी दिली नाही. म्हणलं, माते भगिनी कोणतं ग तुझं युनिट? तर ती माता मला म्हणते, सर लहान गट मोठा गट इयत्ता 1ली ते 4थीचं माझं युनिट आणि मी त्याची मुख्याध्यापिका. लहान गट म्हणल्यानंतर हे माझं काळी चर्र झालं, लहान गट म्हणल्यानंतर माझं काळी चर्र झालं. म्हणलं, माते जरा जवळ ये, पाहिजे तर आजचं मानधन तुला घे, पण एक काम कर, एक काम कर, हे बघ एक बस घेऊन ये, त्या बस मध्ये सगळी कार्टी घाल, तू पण त्याच्यामध्ये बस आणि खाली गोव्याला सहलीला निघून जा, पण ही कार्टी घेऊन माझ्या समोर बसायचं नाही, पिकनिकला घेऊन जा. माता लय हुशार होती. माता मला म्हणाली, सर तुमच्या पुढे बसवत नाही, मागं बसवली तर गपचूप चालतील का? मागं म्हणल्यावर मी पण विचार केला. म्हणलं, ठीक आहे माझ्या मागं बसाव, पण माझ्यापासून चांगली 100-200 फूट लांब कार्टी बसवायची, हातामध्ये 2 काट्या घेऊन 2 शिक्षक बसवायचं. जर का कार्ट्याने दंगा केला, मेला 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 मेला, मॅडम हरणासारख्या पळत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील, पण चांगली 100-200ची हनुमान गँगच घेऊन आल्या. कार्टी पण एवढी नालायक, कोण चड्डी झाडतय, कोण माती उधळतय, कोण कुणाचा पाय वडतय. एक तर कार्ट माझ्या जवळ आलं मला व्या करून गेलं. म्हणलं, मेलो वसंतराव, संपलं तुमचं आता जगविख्यात व्याख्यान. मग माताना आज घरी जायचं, सोशल मीडियाला तुझ्या लेकराचं तुझ्या बंधूचं नाव वसंतांकारी टाकायचं. शेकडो नाही हजारो व्हिडिओ असे थै 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 नाचत येतात. लाकडाच्या खुर्चीवरती मी उभा असतो आणि लेकरांच्या छताडावर तांडव करत आई बाप राष्ट्र धर्म आणि महामानव मी पेरत असतो. लाकडाची मोठी खुर्ची होती, खुर्चीवरती मी उभा होतो. व्याख्यान एवढं रंगलं होतं, एवढं रंगलं होतं, प्रत्येक जण माझ्या व्याख्यानात गुंग झालेला होता. आणि पाठीमागं बसलेलं एक लहान गटाचं कार्ट कधी रांगत रांगत येऊन खुर्चीच्या खाली बसलं होतं, कुणालाच माहिती नव्हतं. आणि जसं व्याख्यान रंगात आले, कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढलं आणि खालनं मला म्हणताय, साहेब मागणं पॅन्ट फाटलेले तुमचे. पॅन्ट फाटले म्हणल्यावर पाहिला मी खाली उडी टाकली, कारण पाठीमागून 2 कॅमेरे सुरू होतं, सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं. म्हणलं, वसंतराव फाटलेला नकाशा आता रत्नागिरीच्या घराघरामध्ये पोहोचला. म्हणून हळूच मागं हात लावला, बघतोय तर सगळं काही व्यवस्थित होतं. मग मात्र लेकराकडे एवढं मोठं डोळं केलं. म्हणलं, नालायका कुठं फाटल्या? तर खालनं मला म्हणतंय, कसं फसवलं, थोबाड फोडीन म्हणलं तुझी. असली माझ्या राष्ट्राची पण प्रेमळ कार्टी. एकदा तर एक माता माझ्या शेजारी बसली होती, तिच्या मांडीवर एक 4 वर्षाचं गोरगोमट कार्ट बसलं होतं. कार्ट दिसायला एवढं सुंदर होतं, पण लय नालायक आणि आगाव होतं. कार्ट माझ्याकडे बघायचं, गालात फुस करून हसायचं आणि आपल्या मम्मीला म्हणायचं, मम्मी ते माणूस खुर्चीवरचं आपल्या बॉब सारखं दिसतंय. बॉब म्हणलं मला लय भारी वाटलं, इंग्लिश शब्द बॉब्स. वाह म्हणलं, याला आपल्यामध्ये बॉब्स दिसतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून आपल्याला बॉब्स म्हणताय. वा 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 वा. जरा कौतुकानं त्या कार्ट्याकडे बघितलं आणि म्हणलं, काय रे माझ्या शोन्या. शोन्या म्हणायचा अवकाश. कार्ट खालनच बोंबाललं, ए बॉब जरा इकडे ये. तसं त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. जसं आईनं तोंड दाबून धरलं, मी उठलो. म्हणलं, का ग माते, एवढा सुंदर माझा भाचा मला बॉब्स म्हणतो, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून मला बॉब्स म्हणताय. म्हणताय तर म्हणू दे के, म्हणताय तर म्हणू दे. तर ती माता मला म्हणाली, दाद्या गप्प खाली बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 2 तास परत त्या कार्ट्याकडे मी काही बघितलं नाही. हे माझ्या मातानो, हे माझ्या पितानो, माझ्या बंधूनो, माझ्या लेकरानं लक्षात घ्या. हे माझ्या लेकीनं, हा होता थोडा विनोद, ही होती थोडी गंमत, हे होतं थोडंसं तुझ्या मनाचं मनोरंजन. पण आज तुझ्या मनाचं मनोरंजन करायला मी तुझ्या समोर उभा आहे का? नाही माझ्या माते. महाराष्ट्र नाही अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो. हे महाराष्ट्र नाही अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, आणि या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, देवळातला देव मेला. ज्या देवळामध्ये आम्ही जातो त्या देवळातला देव मेला. अंतरीचा जागवारे, कोणता अंतरीचा देव याचा शोध घेत असताना त्याच ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, या कवळ्या कळ्यान माझे लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकासाचे प्रकटे समाजे. शेकडो महापुरुष, हे या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठं जन्म घेतलेला आहे? या कवळ्या कळ्या. हे कोणत्या कवळ्या कळ्या? या राष्ट्राच्या कॉलेजच्या शाळेच्या भिंतीमध्ये शिकत असलेल्या या कवळ्या कळ्या. हे माते, तुझ्या
पोटाला आलेलं तुझं लेकरू, 4 वर्षाचं तुझं लेकरू तुझ्या मांडीवरती वाढत आहे बघ, तुझ्या संस्कारामध्ये घडत आहे बघ. त्या लेकरामध्ये जन्म घेतला या महामानवाने, पण आमची नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला, आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला. 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होऊ लागला. एखादा 50-60 वर्षाचा नराधाम माझ्या 3 वर्षाच्या लेकीवर तुटून पडू लागला. माझ्या लेकींच्या शरीराचे तुकडे तुकडे होऊ लागले. का? कारण आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चाललाय. म्हणून लेकरा, आज मी तुझ्या समोर उभा आहे. आज एक काम करायचं बघ, पळत पळत घरी जायचं. इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय, तुझं वय कितीही वर्षाचं असू दे, तुझं वय 50 आहे, तुझं वय 60 आहे, तुझं वय 40 आहे, तुझं वय 15 आहे, आज एक काम करायचा, पळत पळत घरी जायचा. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा, जो प्रश्न तुम्ही तुमच्या आईला कधीच विचारला नाही. आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आम्ही अधिकारी झालो, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला, पण ज्या आईबापानं आम्हाला जन्म दिला तो आईबाप मात्र कुठेतरी वेदनेमध्ये सडू लागला. म्हणून आज पळत पळत घरी जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. इकडे बघ, तुझं वय 50 वर्षाचा आहे. 5 वर्षापूर्वी तुला तुझी आई सोडून गेले बघ. जरी तुझी आई तुला सोडून गेली असेल तरी सुद्धा त्या आईचा फोटो तू भिंतीवर नक्कीच टांगला असणार. हे बघ, जोपर्यंत आमचा आई बाप आमच्या समोर असतो, आई बापाची किंमत आम्हाला कधीच कळाली नाही, आणि भिंतीवरचा आई बाप खाली येऊन आम्हाला कधीच मिठीत घेत नाही. म्हणून तुला सांगतोय, आज पळत पळत घरी जायचा बघ. आज पळत पळत घरी जायचा, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा, आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई गा, 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस, त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या. पुरानो, पळत पळत आज घरी जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला हा प्रश्न विचारायचा. आणि ज्या क्षणाला हा प्रश्न तो तुझ्या आईला विचारशील, टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. हंबरडा फोडल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ ती माऊली. कारण पोरानं 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला या उदरामध्ये ठेवत असते, आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय पोरा. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय. ती हंबरडा फोड असते, ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते, आणि समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब. ज्या लेकराला 9 महिने 9 दिवस या उदरामध्ये मी ठेवलं साहेब, साहेब प्रत्येक क्षणाला या लेकराची मी वाट बघते. कधी एकदाच हे लेकर माझ्या उदरातून या तळ हातावरती येतं, आणि कधी एकदाचा या लेकराला मी डोळं भरून पाहते. या लेकराला मला नाही पाहता आलं तरी चालेल, पण माझ्या लेकरानं मात्र हे जग नक्की पाहिलं पाहिजे साहेब, माझ्या लेकरानं मात्र हे जग नक्की पाहिलं पाहिजे. पोरानो, ही आई तुम्हाला कळाली का? नाही कळाली. याच आईला आम्ही म्हणतो, तुला काय कळतं ग? याच आईला आम्ही म्हणतो, जन्माला घालून काय उपकार केलेस का? पोरा, सगळं काय कळतं बघ या माऊलीला. सगळं काय कळतं बघ या माऊलीला. तरी सुद्धा सगळं काय कळतं बघ. 103 ताप या माऊलीच्या अंगामध्ये असतो, तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. कारण आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला तर माझं लेकरू दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसल, माझं लेकरू दिवसभर उपाशी राहील, माझं लेकरू बाहेरचं काहीतरी खाईल, माझं लेकरू आजारी पडाल. 103 ताप
या माऊलीच्या अंगामध्ये असतो, तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. ही आई आम्हाला कळाली का? नाही कळाली. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. त्या वर्दीतल्या माणसानं आज मला इथं उभं केलं तुझ्या काळजामध्ये तुझा आई बाप पेरण्यासाठी. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज या महामानवांच्या समोर पोरांनो मी तुम्हाला सांगतो. ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला, माझ्या लेकरा, ज्या क्षणाला तुझा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुका कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा. त्या माऊलीचं नाव आई आहे. आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, या दोन्ही तळहातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरा. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. बाप हा बाप आम्हाला कळाला का? ही आई आम्हाला कळाली का? म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. जास्त वेळ मी तुझा घेत नाही बघ. फक्त घड्याळीची 30 मिनिटं, जास्त वेळ मी तुझा घेणार नाही माझ्या लेकरा. पण माझ्या लेके, तू तुझी ओळख विसरलीस बघ. तू तुझी ओळख विसरलीस पोरे. आई बापानं दिलेली तुला तुझी ओळख विसरलीस बघ. माझ्या महामानवाने दिलेली ओळख विसरलीस बाग. म्हणून मार्कांचा ढीग रचलास, पदव्यांचा ढीग रचलास, पण आई बापाला तू पायाखाली घेऊ लागलीस. संस्कार विसरू लागली. हातामध्ये दारूचा ग्लास तुमच्या येऊ लागला. व्यसनाच्या विळख्यामध्ये तुम्ही अडकू लागला. पोरी, तू तुझी ओळख विसरलीस बाग. म्हणून एखादा हरामखोर कुत्रा, नीट ऐकायचं मी काय म्हणतोय, पुन्हा एकदा सांगतो. तू तुझी ओळख विसरलीस म्हणून एखादा हरामखोर कुत्रा. आता या राष्ट्राची पोरं मला म्हणतात, सर तुम्ही आम्हाला हरामखोर म्हणता, तुम्ही आम्हाला कुत्रा म्हणता. नाही र माझ्या लेका, आई बापाचा अभिमान आणि या राष्ट्राचा स्वाभिमान म्हणजे तू आहेस बाग. पण 3 वर्षाच्या लेकीवर जो हात घालतो तो आमच्यासाठी हरामखोर आहे. अरे तुझ्या आई बापानं तुझ्या बहिणीला तळहाताच्या फोडासारखं जपला. तिच्या पाठीला पाठ लावून तू आलास पोरा. आणि त्याच तुझ्या बहिणीवर जर कुठला लांडगा आणि कुत्रा तुटून पडत असेल तर तो आमच्यासाठी हरामखोर लांडगा आणि कुत्रा आहे. आणि असं लांडगा माझ्या लेके त्या इन्स्टावरती टपून बसला बाग. उद्या तू आता 11वीला जाणार, उद्या तू आता 12वीला जाणार. गावातून तू शहरामध्ये जाणार आणि हे लांडगा टपून बसलं बघ पोरी. कधी एकदाची तू त्याच्या जाळ्यामध्ये येतेस, कधी एकदाचा तो तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवतो, कधी एकदाचा तो तुझ्या शरीराचा उपभोग घेतो. असं लांडगं टपून बसलं. आणि पोरीनो का? कारण तू तुझी ओळख विसरलीस. तुला तुझी ओळख तयार करून देता बाग. ही ओळख आज घरी घेऊन जायचं. इथं बसलेल्या प्रत्येक भावाला सांगतोय, प्रत्येक बहिणीला सांगतोय, प्रत्येक आईला आणि प्रत्येक बापाला सांगतोय, आज ही ओळख माझ्या लेकरा घरी घेऊन जायचं. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होते बाग. पिशवीमध्ये एक लुगडं होतं, अंगावरती एक लुगडं होतं. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता, दगडांचा मारा करत होता. सगळं काही ती माऊली सहन करत होती. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. सगळं काही ती माऊली सहन करत होती. एका पडक्या वाड्यामध्ये जात होती. अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होते. पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होते. आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. पोरी, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बाग. तू एवढी स्वस्त नाहीस का? कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करावं, आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर माझ्या लेके तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना घालावे, वेळ पडली तर मिक्सर मध्ये तुला घालून बारीक करावं, तुला परदेशामध्ये विकावा. एवढी स्वस्त नाहीस माझ्या लेके. छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी. ही तुझी खरी ओळख आहे. ही ओळख खरी घेऊन जायचा बाग. आलाच असा कुठला कुत्रा लांडगा तर त्याच्या मनगळे त्याच्या नरड्यावर पाय देण्याची ताकद तुझ्या मनगटामध्ये माझ्या या महामानवानी भरलेली आहे. आणि म्हणून तुला सांगतोय, ही ओळख विसरायची नाही. 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, पण आई बाप पोलीस स्टेशनला आहे असा झुकता कामा नये. हे माझ्या पोरा,
बापाच्या उंची एवढे आपले उंची झाले. नीट ऐका रे माझ्या तरण्या बांड माझ्या लेकरानं. बापाच्या उंची एवढे आपले उंची झाले आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही पोरा. बाप म्हणतो पोरग माझ्या उंची एवढं झालं. बाप म्हणतो पोरग माझ्या खांद्याला खांदा लावतं आणि तेच पोरग ज्या वेळेला व्यसनाच्या विळख्यात अडकतं. कोणीतरी म्हणतो चलो विमल खाओ, कोणी म्हणतो गुटखा खाओ, कोणी म्हणतो चलो आइश करो, चलो आज पब निकलेंगे, जिंदगी एक बार मिलते चलो गोवा जाएंगे. हातामध्ये दारूचा ग्लास येतो. पोरानो त्या बापानं जगायचं कसं? एका मिनिटात या भगवंताच्या मंदिरासमोर आणि माझ्या महामानवाच्या समोर या राष्ट्राचा इतिहास तुला एका मिनिटामध्ये सांगतो बघ. ज्याला बाप कळाला, ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये शड्डू ठोकला. ही माती माझ्या संभाजी राजांची पोरानो, ही माती माझ्या संभाजी राजांची. वय वर्ष 32 आहे बघ माझ्या संभाजी राजांचा. संभाजी राजांना कैद झालेले आहे. 39 दिवस संभाजी राजांच्या शरीराचा हाल झालेला आहे. असंख्य जखमा संभाजी राजांच्या शरीरावरती आहे. प्रत्येक जखमेतून काळं रक्त टप 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 खाली गळत आहे. मृत्यूच्या दारामध्ये माझा राजा उभा आहे. अमावस्येची ती रात्र थरथर कापत आहे. मृत्यूला सुद्धा घाम सुटलेला आहे, पण माझ्या राजाच्या चेहऱ्यावरचं तेज मात्र यत्किंचित कमी झालेलं नाही. आणि मृत्यूच्या दारामध्ये औरंगजेब संभाजी राजांना म्हणतो, संभा संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा, हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य, वह हमारे चरणों में राख, हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला मृत्यूच्या दारात माझा राजा औरंगजेबास उत्तर देतो, या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि झुकणार नाही, कारण मला माझा बाप कळालेला आहे, मला माझं स्वराज्य कळालेलं आहे. हे पोरानो, कोणीतरी येतो तुला म्हणतो विमल खा, तुला म्हणतो गुटखा खा, व्यसनाच्या विडक्यामध्ये अडकलो, घरातल्या लेकींच्या वरती हरामखोर लांडगे तुटून पडू लागले का पोरा? तुला वेदना माहित आहे का आई बापाची? आणि आई बापापेक्षा लक्षात घे माझ्या लेकरा, हे बघ माझ्या महामानवांची आणि माझ्या संभाजी राजाची माते 4 वर्षाचं पोरग तुझ्या मांडीवर आहे बघ. एखादा खिळा जर तुझ्या पोराच्या पायामध्ये घुसला तर हंबरडा फोडतं लेकरू, आणि 4 दिवस मिठी मारून तू झोपतीस बघ त्याला. लेकरा पाय सुजला की रे, एक खिळा सुद्धा आम्ही सहन करू शकत नाही. ऐक माझ्या माते, मृत्यूच्या दारामध्ये माझा संभाजी राजा उभा आहे. तापलेल्या लोखंडाच्या लाल भडक साळ्या संभाजी राजांच्या डोळ्यासमोर आल्या. संभा आप तो झुक जा संभा, नाही तो तेरी जिंदा आके हम निकाल देंगे. माझ्या राजाच्या चेहऱ्यावरचं तेज मात्र यत्किंचितही कमी झालं नाही. 1 फुटावरच्या साड्या अगदी 2 इंचावरती आल्या. संभा आप तो झुक जा, नाही तो तेरी जिंदा आखे निकाल देंगे. संभाजी राजांच्या चेहऱ्यावरचं तेज कमी होत नव्हतं आणि एका क्षणाला दोन्ही साड्या डोळ्याच्या आर पार निघून गेल्या. सर्र आवाज आला. डोळ्यांच्या खोबणीतून फक्त काळं रक्त गळत होतं, पण महाराष्ट्राचा हा वाघ शत्रू समोर झुकला नाही पोरानो, कारण माझ्या राजा समोर उभा होता त्यांचा बाप छत्रपती शिवाजी राजा. पोरा जीव गेला तरी चालल, व्यसन करायचं नाही बघ. तोंडामध्ये विमल मावा गुटखा, हातामध्ये दारूचा ग्लास घ्यायचा नाही. आई बापाला माझ्या लेकीनो पोलीस स्टेशनला उभं करायचं नाही, म्हणून तुझ्या समोर उभा आहे बघ मी. जास्त वेळ तुझा घेत नाही. ओनली 20 minutes I am going to talk with you, and this is not a lecture, this is the transformation. And today I am going to talk with your brain and with your heart. ऐक माझ्या लेकरा, इकडे बघ. 20 मिनिटं फक्त तुझ्या आयुष्यातले घेतो बघ. आता आईला पहिला प्रश्न विचारला ना माझ्या लेकरानो, किती मोठं वय आहे तुझं, वय असू दे, आईच्या पोटी आम्ही जन्म घेतलाय. आईला पहिला प्रश्न विचारला ना, आता त्याच आईला दुसरा प्रश्न विचारायचा. कारण 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या बघ. तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं बघ, आणि ज्या क्षणाला तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं, त्या क्षणाला कशाचाही विचार न करता एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडून दिलं, एका क्षणात तिनं तिच्या बापाला सोडून दिलं, एका क्षणात तिनं सगळं घरदार सोडून दिलं, आणि कशाचाही विचार न करता ती माऊली तिच्या सासरी आली. आणि सासरी आल्यानंतर एखादंच वर्ष त्या माऊलीनं स्वतःच्या सुखासाठी काढलं. आणि पोरानो, ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली. ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव साला आई आहे पोरानो. आज पळत पळत घरी जायचं
बघायचा बाग, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बाग, आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा, आहे 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस, तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. ये माझं वय 1 वर्षाचं होतं, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतीस माझ्या आजोळी, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग. का ग आई? तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझा भाऊ तुझ्याच घरी नाही का ग बोलवत? हे पोरानो, हे माझ्या बाळानो, एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा. टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. हंबरडा फोडल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडल ती माऊली. त्या आईच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ. त्या आईच्या डोळ्यासमोर तिची बिचारी गरीब आई येईल बघ. अक्का अक्का करत तिच्या माग पुढं पळणार ते लहान लेकरो, तिचा भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. काबाड कष्ट करणारा, पाठ आणि पोट एक झालेला, पण स्वतःच्या हातानं तिला घास भरवणारा तो बाप तिच्या डोळ्यासमोर थै 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 नाचल बघ. अंगावरती एकच लुगडाय, 50 ठिकाणी फाटलेला आहे, 40 ठिकाणी शिवलेला आहे, तरी सुद्धा तिच्या अंगावर नवीन कपडा चढवणारी ती माई माऊली. तिची आई तिच्या डोळ्यासमोर दिसल बघ. तुझी आई हंबरडा फोडल, तुझ्या गळ्यामध्ये पडल आणि तुला म्हणाल, खराय पोरी खराय, 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. पोरी, तुझा वय 1 वर्षाचा होता, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत तुला सुद्धा घेऊन जात होती तुझ्या आजोळी, तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण पोरे, आता 25 वर्ष उलटून गेले आणि आता वर्षातून काय ग? 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ पोरी. त्याला कारण आहे माझ्या लेकरा. 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षदा पडल्या, तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आले, आणि सासरी आल्यानंतर एखादाच महिना मी कसा तर काढला आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. अहो ऐकलं का हो? अहो ऐकलं का? मला माझ्या आईची आठवण येते हो. अहो ऐकलं का? मला माझ्या बापाची आठवण येते हो. आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो. रोज डोळ्यासमोर आई बाप दिसत होता. आई बापाची किंमत मला नाही कळाली हो. नको तसं आईला बोलत होती, नको तसं बापाला बोलत होती. अहो माझी आई मला लहानपणी म्हणायची, पोरी माझ्या आई बापाची आठवण आली की माझ्या पोटामध्ये गोळा येतो ग. मी माझ्या आईला हसायची, आई तुझ्या पोटात गोळा कसा काय येतो ग? आणि मी शाळेला निघून जायचे. पण आता मला कळालं हो, मला कळालं माझ्या आई बापा, माझ्या आईच्या पोटामध्ये गोळा काय येत होता. आता माझा आई बाप माझ्या डोळ्यासमोर दिसत नाही, खरंच माझ्या पोटामध्ये गोळा येतो. जाऊ का हो? एकदा जाऊ का हो? अखंड आयुष्य मला तुमच्या सोबतच काढायचं आहे, पण एकदा जाऊ का? आईला जरा भेटून येऊ का? बापाच्या गळ्यामध्ये पडून येऊ का? त्या लहान लेकराच्या गालावरून हात फिरवून येऊ का? पोरे, माझ्या डोळ्यातले अश्रू आणि माझा हंबरडा पाहून तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता, एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता. एसटी पुरतच बर का ग? कारण तुझ्या बापाचा हाताचा हा बंगला, ही गाडी बघू नको. त्यावेळेला एका जुन्या पत्रेच्या घरामध्ये आम्ही राहत होतो बघ. तुझा बाप एसटीवरचा पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता, जा जा जा. पण लक्षात ठेव, पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय बघ. सारखं सारखं तुला आता जाता येणार नाही बघ. आणि जर सारखं सारखं जायचं असाल तर कायमच तिकडं निघून जायचं, परत इकडं यायचं नाही. पुरी, एकीकडं माझा आई बाप होता, एकीकडं माझं सासर होतं, मध्येच माझी घुसमट होत होती. लग्नानंतर या लाखोच्या गर्दीमध्ये अचानक मी एकटी पडली होती. तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती. एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते, कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि आबा म्हणून बापाला कधी एकदाची मी कडकडून मिठी मारते. अक्का अक्का करत ते लहान लेकरो कधी एकदाच माझ्या समोर येतं आणि बाळाच्या गालावरून कधी एकदाची मी हात फिरवते. पोरे, तुझ्या बापाकडून एसटीवरचा पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते,
एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं बोरी. घराच्या अगोदर, घराच्या समोरचा ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पुरी. सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. हे आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण पुरी माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ. तिन्ही सांजला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती, अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होते, अंगणातूनच मी घरामध्ये शिरत होते. आबा 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 आबा, उद्या तो मला शाळेत बोलवलंय आबा. आबा आबा उद्या मला हे पाहिजे, आबा आबा उद्या मला ते पाहिजे. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि मला म्हणायचा, कार्टे मेलोय का काय ग मी अजून, येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेतो की तुला काय हवं ते. हे माझ्या लेकरा सकाळी शाळेला गेलंयस की रे, जाताना एवढा एवढा डबा घेऊन जातायस आणि त्यात तुझ्या आई बरोबर भांडून जातायस. माझ्या लेकराला भूक लागली असेल, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. हे माझा उपाशी बाप, हे माझा नुकताच शेतातून आलेला बाप, पाट आणि पोट एक झालेला माझा उपाशी बाप स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा आणि माझ्या कानात मला हळूच म्हणायचा, पुरी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पुरी, तोपर्यंत शिकून घे. हे माझ्या लेकरा जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, कोणी कोणाचं नसतं माझ्या लेकरा, कोणी कोणाचं नसतं. हे ज्याला बाप नाही त्याला काही नाही बघ, ज्याला आई नाही त्याला काही नाही. माझ्या लेकरा जोपर्यंत मी जिवंत आहे शिकून घे. तुझ्या डोक्यात माझं डोळं मिटायला मी हे मोकळं झालो. हे बाळा, या लाखोच्या गर्दीत सगळी नाती आपल्या सोबत असतात, पण हक्काचा खांदा निघून जातो. ज्या खांद्यावरती आपलं डोकं टेकवावं आणि बडा 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 आपल्या वेदना आपल्या बापाला सांगाव्या, तो बापाचा खांदा निघून जातो पुरी. हे तो हक्काचा पदर निघून जातो. कितीही मोठं झालं तरी त्या पदराच्या आड लपावं आणि हंबरडा फोडून आय. म्हणून आपल्या आईला लहान लेकरासारखं मिठी मारावी. तो आईचा पदर निघून जातो. माझ्या लेकरा जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे. हे माझ्या बापानं मला शिकवलं. तुझ्या बापाकडून एसटीपुरता पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटी मध्ये मी बसत होते, एसटी माझ्या माहेरी येत होते, एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं बोरी. घराच्या अगोदर, घराच्या समोरचा ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचा चप्पल दिसायचा आणि अंगणामध्ये बापाचा चप्पल दिसला की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायचे, आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि कानात माझ्या मला हळूच विचारायचा, पुरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पुरी, मी तुला चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पुरी. हे माझ्या आबाच्या डोळ्यातलं अश्रू पुसत मी माझ्या बापाला म्हणायचे, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा. डोळ्यासमोर रोज दिसत होता आबा, तुमची किंमत मला कळाली नाही, पण आता आबा उठल्या उठल्या डोळ्यासमोर दिसत नाही, काळीच माझं चर्र करतं. तुमच्या लेकीकडून काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा आबा, मला माफ करा. हे माझ्या डोळ्यातलं पाणी पुसत माझा बाप मला म्हणायचा, कार्टे रडवतीस की काय ग, चल की मुकाट्यानं घरात, चल चल मुकाट्यानं घरात. आणि अंगणातूनच माझा बाप माझ्या आईला हाक द्यायचा, अगं ऐकलंस का ग, पोर आली की ग आपली, पोर आली की आपली. माझ्या बापाची
जेवणाची हाक माझ्या आईच्या कानावरती पडतात. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये एक भाकरीचा तुकडा. माझी माऊली पळत पळत माझ्या जवळ यायची. तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओळायची, तुकडा इकडे इकडे टाकून द्यायची आणि मला म्हणायची, पोरी थोडं गाल पुढं कर की ग. आणि गाल पुढं केलं रे केलं की माझ्या दोन्ही गालाचं मुख घेत आपल्या आटी बोटा माझ्या गालावरून फिरवायचे आणि कडा 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 आपल्या कपाळावर मारत माझी आई मला म्हणायची, पोरे चल की ग घरात. महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की ग पोरी. तू घर सोडलंस आणि तुझ्या बापानं अन्न सोडलं की ग पोरी. तुझ्या बापाचा तुझ्यावर एवढा जीव आहे या 25 वर्षात मला पहिल्यांदा कळालं की ग पोरी. चल घरात आणि तुझ्या हाताने एखादा घास तुझ्या बापाला भरव पोरी. चल घरात. 25 वर्ष आता उलटून गेली बघ पोरी. 25 वर्ष आता उलटून गेली बघ. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पुरी. आणि माझ्या कानात मला हळूच विचारत नाही पुरी, कशी आहेस ग पुरी, पुरी कशी आहेस. अंगणातूनच माझा बाप माझ्या आईला हाक देत नाही. आईच्या कानावर माझ्या बापाची हाक आता पडत नाही. जेवणाच्या ताटावरची माय माऊली उठून आता पळत बाहेर येत नाही. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही. आणि माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माय माऊली आता मला त्या घरामध्ये दिसत नाही. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझ सर्र करत पुरी. काळीज माझ सर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट आणून त्याच्या अंगामध्ये घातला असता तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडंसं तेल या ओंजळीमध्ये घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असतं तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादी कडकडून मिठी मारली असती तर किती बरं झालं असतं पुरी, किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडंसं गरम पाणी करून माझ्या बापाला मी आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं. ए गा चिवचा, ए घास काऊचा, ए गा चिवचा, ए घास काऊचा असं म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत एक एक घास भरवत ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं त्या बापाच्या मुखात जिवंतपणी या हाताने एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं पुरी. लाखो रुपये आहेत बघ तुझ्या बापाकडे आता पुरी. पत्र्याच्या घरात नाही, बंगल्यात राहतो आपण. अगं माझ्या मनात आलं तर एका गावाला काय पंचक्रोशीला पंचपक्वानाचं जेवण या क्षणाला मी घालू शकते, पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार. पुरी कशी आहेस पुरी, पुरी कशी आहे. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला
तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुख नाही घेणार पुरी. आला श्वास गेला श्वास, जीवा तुझर तंतर, जगण मरण एका श्वासाचं अंतर. पोरानो, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण माझ्या लेकरा मी तुला सांगतो, मी तर थांबतो बघ माझ्या बाळा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे पोरानो, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला, भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला मिठीत घेत नसतो, आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या गालाचं मुख घेत नसती. उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल माझ्या लेकरानं, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल, आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतलेत, आणि त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतलेत, तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरा. म्हणून तुला सांगतोय, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव साला बाप आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे. आई, हे पोरानो, हे माझ्या लेकरानो, थांबतो बघितलं, फक्त 10 मिनिट तुझ्या आयुष्याची घेणार आता. पण आई, त्या बापाची टाच कधी पोरीनो हातामध्ये घेतली का? आईची शपथ घेऊन सांगा. 90 मार्क पडले, 90% पडले, 95% पडले, उद्या डॉक्टर होशील, उद्या मोठे अधिकारी होशील, पण तुझ्या बापाची टाच कधी हातामध्ये घेतलीस का पोरी? 100 भेगा पडल्यात तुझ्या बापाच्या टाचला, पण एक भेग सुद्धा त्या वाघानं तुझ्या टाचवर येऊ दिली नाही बघ पोरी. माझं लेकरू, माझं लेकरू, पाटेच्या थंडीमध्ये जेव्हा अंगावरती 2-2 चादरी घेऊन झोपलेला असताना ग तुम्ही, तेव्हा कुठल्या तर शेतात असाच रात्रीचा ग चिखल तुडवत तुझा बाप पिकाला पाणी पाजत असतो बघ. आणि पाणी पाजताना बिचारा एकटंच स्वतःशी बडबडत असते, दीदी आता 10वी पास झाले, चांगल्या अकॅडमीत घालायची, दाद्याला पण शिकवायचं, माझ्या लेकरांना शिकवायचं. आणि त्याच आईबापाच्या तोंडावर थुंकता 4 मार्क्स काय मोठ्या पद्धतीनं मिळवता आणि आई बापाला शिकवायला लागता. हे आईला धमकी देता, मला मोबाईल दे बघ, मोबाईल दे, नाही तर मी आता काहीतरी करून घेते बघ, आत्महत्या करते बघ, मी आता अभ्यास करत नाही बघ. आईचं काळी चर्र करतं की गे. जेवणाच्या ताटावर बाप येऊन बसतो, एक घास मुखात आहे, एक घास हातात आहे, आणि तुझी आई म्हणते, अहो लेकीला मोबाईल घेऊन द्यावा लागल, नाहीतर काहीतरी जीवाचं बरं वाईट करतो म्हणते. अगा गा 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 ग. हे तोंडातला घास काढता येत नाही म्हणून बाप कसा तर गिळतो, हातातला घास ताटात टाकतो, आणि याच चौकामध्ये पळत पळत येऊन कुठल्या तर मित्राकडे झुकतो ग तुझा बाप. मला एक 15,000 रुपयांची गरज आहे, 10,000 रुपये माझ्याकडे आहेत, पुढच्या महिन्यात देतो, पीक गेल्या गेल्या देतो, सोसायटीचं कर्ज मिळालं तुला देतो, देशील का रे बाबा? माझ्या लेकीला एक मोबाईल घेऊन द्यायचा आहे. पोरीनं तुमच्या हातात मोबाईल येतो, आणि त्याच मोबाईलवर कुठला तर नालायक हरामखोर कुत्रा टपून बसलाय, ज्याला तू कधी बघितलं नाहीस, आणि तो तुला मेसेज टाकतो, मग चॅटिंग करत बसता, बरोबर तुला फसवतो, आणि आई बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकायला लागता. उच्च शिक्षणासाठी आता उद्या शहरात जाता, आई बाप विसरता, आणि तो लांडगा हरामखोर कुत्रा तुझा होऊ लागतो. शिक्षण एका बाजूला राहता, आणि नको ते उद्योग सुरू होतात. आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करता, आई बापाच्या आबरूची लक्तर पोलीस स्टेशनला टांगता. का ग पोरी, का? म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. एक ही लेकरो व्यसन करणार नाही. पोरानो, आजच शपथ घ्यायची, एक ही पोरग विमल गुटखा मावा खाणार नाही, एक ही पोरग आत्महत्या करणार नाही, एक ही पोरगे कुठल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही. का ग पोरानो, यानं एवढ्या राना काढल्या, त्यानं तेवढ्या राना काढल्या, त्यांच्या राना तुम्ही मोजत बसला IPLच्या, पण तुझ्या जन्मापासून तुला मोठं करेपर्यंत या गावच्या रस्त्यावर तुझ्या बापानं किती राना काढल्या तुझ्यासाठी, याचा हिसाब पोरा माझ्या ठेवलास का रे? हे माझ्या लेकरा, कुठला तर पडद्यावरचा नायक तुझा आदर्श होतो, आणि घरातला खरा बाप
तुला कळना झाला म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे. ओनली 10 minutes आय एम गोइंग टू टॉक विथ यू. ऐकून घ्यायचं असा. ही 10 मिनिटं म्हणजे लक्षात घे, आयुष्यभर तुला पुरेल एवढी शिदोरी तुझ्या सोबत घेऊन जाशील माझ्या लेकरा. आईला 2 प्रश्न विचारले ना रे पोरानं. आता आईला कुठला प्रश्न विचारायचा नाही बघ. पळत पळत आता घरी जायचं आणि आपल्या बापाची वाट बघायची बघ पोरी. पळत पळत घरी जायचं आणि आपल्या बापाची वाट बघायची. आज बापाला बघितल्याशिवाय झोपायचं नाही माझ्या लेकरानं. आणि ज्या क्षणाला तुमचा बाप तुमच्या समोर येईल ना, एकच काम करायचं पोरीनं, सगळी जळमट तोडून टाकायची, सगळी बंधनं तोडून टाकायची. पळत पळत जायचं आणि समोर उभ्या असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, बापाच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे. आणि ते पाणी पुसत तुझ्या बापानं तुला विचारलं पाहिजे, दीदी काय झालं ग, काय झालं? असा हंबरडा तू कधीच फोडला नव्हतास. काय झालं? शाळेमध्ये तुला कोण काय बोललं का? आई काय बोलली का? बाई काय बोलल्या का? तुझा भाऊ तुला काय बोलला का? सांग त्या नालायकाची चमडीच लोळवतो. त्यावेळेला बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत आपल्या बापाला म्हणायचं, पप्पा मला कोणी काय नाही बोललं, पप्पा मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलल्या, मला कोणी काय नाही बोललं. पप्पा जेव्हा मी 1 वर्षाचे होते ना हो, रोज तुम्हाला कडकडून मिठी मारत होती पप्पा, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. आई मला रागवली हे पप्पा, तर अंगणामध्ये येऊन मी उभी राहत होती पप्पा. आणि जसं तुम्ही येत होता ना, पळत पळत येऊन मी तुम्हाला कडकडून मिठी मारत होते आणि आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. पप्पा पप्पा आईनं मला मारलं पप्पा. तुम्ही मला उचलून घेत होता, अलगद हवेमध्ये फेकत होता. माझ्या बापाचे दोन्ही हात मला समर्थपणे खाली झेलण्यासाठी तयार आहेत. अगदी राणीसारखे, अगदी वाघिणीसारखे, अगदी परीसारखे मी तुमच्या हातामध्ये येत होती पप्पा. पप्पा माझी समजूत काढण्यासाठी अंगणामध्ये तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता पप्पा. तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा, माझा घोडा, माझा घोडा म्हणून मी तुम्हाला अंगणभर फिरवत होती पप्पा. पोत पोत म्हणून तुमच्या पाठीवर मी बसत होती पप्पा. तुमच्या खांद्यावरून गावच्या रस्त्यावर मी फिरत होती पप्पा. पप्पा मला भीती वाटते हो, म्हणून आईच्या मिठीतून उठून येऊन रात्रभर तुमच्या छातीवर मी झोपत होती पप्पा, कारण तेव्हा मला माझा बाप करत होता. पण आता मी मोठी झाली पप्पा, तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस पप्पा, तुम्ही आता मला आवडत नाही पप्पा. आय हेट यू पप्पा. मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. मला काय लागलं तर मी माझ्या आईला मागते, पण तुमच्या समोर येत नाही पप्पा. पण आज गेली होती पप्पा, आज गेली होती पप्पा. एक बाप नावाचं वादळ आपल्या गावच्या चौकामध्ये ऐकून आली पप्पा, आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा. म्हणून मिठी मारते पप्पा. माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा. हे पोरानो, पळत पळत आज जायचं आणि आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची. कारण बापाची किंमत त्या पोराला विचार. शेवटची फक्त 8 मिनिटं राहिली बघ. पळत पळत जायचं आणि आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची, कारण बापाची किंमत त्या पोराला विचार. ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला बघ. कधीतरी एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जायचं. 6-7 वर्षाचा पोरगा हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेला असतं. त्या पोराच्या कानात हळूच विचारायचं, तुझ्या बापाचं नाव काय रे? हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकत, आणि ते पोरग म्हणत, मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या आईनं कधी मला अंगा खांद्यावरती खेळवलं नाही. माझ्या बापानं कधी मला एखादा घास भरवला नाही. 2 दिवसाचा होतो, यांना सापडलो, इथंच मोठा झालो. रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का, माझ्या मुखावरून हात फिरवत, एखादा घास मला भरवत, कोणी मला म्हणेल का, मीच तुझी आई आहे रे, मीच तुझा बाप आहे, मीच तुझा बाप आहे. हे पोरानो, बापाची किंमत त्या पोराला विचारा, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला. बाप ज्या वेळेला तुमचा बाप तुम्हाला सणासुदी दिवशी कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना रे, त्यावेळेला ते कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं पोरानो, कारण तुमच्या पाठीमागं साला तुमचा बाप उभाय. बाप ज्या कपड्याला हात घालाल तो
कपडा तुमचा होतो पोरानो. ज्या वस्तूला हात घालाल ती वस्तू तुमची होती पोरानो. हे सणासुदीला ती कपडे घेऊन तुम्ही मिरवत असता. हे सणासुदीला ती कपडे घेऊन तुम्ही मिरवत असता. माझ्या बापानं शर्ट घेतला, माझ्या बापानं पॅन्ट घेतली, माझ्या बापानं हे घेतलं, माझ्या बापानं ते घेतलं. हे पोरानो, सणासुदीला तुम्ही मिरवत असता. पण हे बिना बापाचा पोरग, बिना बापाचं पोरग, हे बिना बापाचं पोरग तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघतं, पळत पळत घरी जातं, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतं आणि हंबरडा पडत आपल्या आईला म्हणतं, या आया, आय, माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आहे, मला ग आहे, मला ग. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहेत माझं पैसे, घेते तुला एखादा शर्ट. गप, रडू नको, गप, रडू नको. पोराला माहित असतं 2 दिवसानं आपल्या आईचा पैसा येणार नाहीत आणि आईलाही माहित असतो 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. हे दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरग बापाच्या आठवणीत आणि ती माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत. आणि ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, गप केरा, बाप गेल्यापासून मी तुझा बाप झाले की नाही सांग बरं. गप, हे तुझ्यासाठी दुसऱ्याचा कुंकू सुद्धा मी लिहिला नाही की. अरे वासनेनं भरलेल्या नजरा रोज माझ्या शरीरावर पडतात की रे पोरा. प्रत्येकाला दादा, मामा, काका म्हणत मी तुला मोठं करते की नाही सांग बरं. गप, रडू नको, गप. त्यावेळेला ते पोरग आपल्या आईच्या डोळ्यातला अश्रू पुसत आपल्या आईला म्हणतं, आय, नको मला शर्ट, आय, तू रडू नको, आय, तू रडू नको. तुला जर काय झालं तर मी जायचं कुठं, आय, तुला जर काय झालं तर मी जगायचं कसं, आय, आय, मी शिकणार, आय, मी एवढा शिकणार, एवढा मोठा होणार, एवढा पैसा कमवणार, प्रत्येक सणाला नाही प्रत्येक दिवसाला तुझ्या अंगावर मी नवीन कपडा चढवणार आहे, एवढा शिकणार मी आहे. पोरानो थांबतो, हे पण जगातलं पुन्हा एकदा सगळ्यात मोठं शिक्षण तुला सांगून जातो. ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला ते लेकरू माणूस म्हणून घडलं आणि त्याच लेकरानं आई बापाला जपलं. व्यसन करण्याच्या अगोदर तुझ्या बापाचं कष्ट पोरा तुला कळू दे. दारूचा ग्लास आणि तोंडामध्ये मावा आणि गुटखा घेण्याच्या अगोदर तुला तुझ्या आई बापाचं कष्ट कळू दे. पोरी, एखादा आला लांडगा, एखादा आला कुत्रा आणि आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करण्याच्या अगोदर तुझ्या बापाच्या अंगावरचा हे फाटकं बनियन आणि फाटकी अंडरवेअर दिसू दे. पोरीनं तुम्हाला तुमच्या बापानं झिजवलेल्या टाचा तुमच्यासाठी दिसू द्यात. पोरीनो, या झगमगाटीमध्ये जाल हे आणि त्यावेळेला आई बापाला विसरून जा. त्यावेळेला लहानपणी बापानं तुला मांडीवर घेऊन भरवलेला घास आणि घास तुझ्या डोळ्यासमोर येऊ दे. पोरा, येऊ दे माझ्या लेकरा, येऊ दे, येऊ दे. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. हे जास्त वेळ तुझा घेत नाही माझ्या लेकरा. बापाला कधी बघायचं? इथं बसलेल्या या बापाला बघू नका. बापाला बघायचं असेल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं. जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं आणि झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारामध्ये 2 वाजता बघायचं. त्याच्या अंगावरचं बनियन अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेले असते, पण तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. पोरानो, हे हे माझ्या लेकरानो, थांबतो इथं. पण थांबत असताना शेवटची 4 मिनिटं बघ. एक काम करायचं माझ्या लेकरा, हे बाय व्यसन करायचं रे, पण 2 तासानं उतरणारं व्यसन शंड आणि नामर्द करतात. पोरानो, 2 तासानं उतरणारं व्यसन शंड आणि नामर्द करतात. व्यसन करायचं. या गावच्या रस्त्यावरून तुझा बाप फाटकी कपडे घालून मोलमजुरी करत होता, त्याच बापानं चौकात शड्डू ठोकला पाहिजे. माझं पोरग अधिकारी झालं, माझ्या पोराच्या अंगावर वर्दी आले. कर्तृत्वाचं व्यसन करायचं माझ्या लेकरा, कर्तृत्वाचं व्यसन करायचं. थांब, उठू नको. तुझा गुडघा दुखत असेल, तुझं पाय दुखत असतील, मोबाईलवर तुला आता काहीतरी कोणाच्या तरी गप्पानी चॅटिंग करायचं असेल, पण ऐकास तुझ्या आई बापाच्या गुडघ्याच्या वाट्यात झिजल्यात तुझ्यासाठी. पाठीचा कणासाला मोडला, पण आपल्या कुटुंबासाठी वाघासारखा लढला. त्याचं नाव साला बाप आहे. पोरानो, त्याचं नाव बाप आहे. आणि म्हणून सांगतोय पोरा,
बाप तेव्हा मरतो जेव्हा हत्तीसारखं पोरग व्यसन करत. बाप तेव्हा मरतो जेव्हा हत्तीसारखं पोरग आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करत. हे पोरी, हे शेवटची 4 मिनिट, पण तुझ्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते तेवढं तुला सांगतो आणि मी इथं थांबतो. जशी तुझी हे पोरी, जसं तुझं लग्न ठरतं, सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद आहे. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणापाई मिळालं, चांगलं खानदान मिळालं. हे आनंदाला उधाण आलेलं आहे, आनंदाला उधाण आलेलं आहे. पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र एकदा हंबरडा फोडून रडत आहे. कारण बापाला कळून चुकतंय 20 वर्ष तर हाताच्या फोडासारखं जपलेलं माझं पाखरू काही दिवसात भर्र करून उडून निघून जाणार. हे तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले तर तुझ्या आईला लय ओरडते. का ग का रडतीस ग माझ्या लेकरासमोर? रोज रोज तिचा चेहरा आता आपल्याला बघायला मिळणार नाही. बघ, रडू नको. जेवढी दिवस आपल्या जवळ आहे तिला हसतच ठेवायची आणि तिला हसतच पाठवायची. पप्पा किती हो आमच्यासाठी मेहनत करता, म्हणून माझ्या गालावरून हे म्हणून त्याला त्याची आई मम्मी कुठे आहे? हा जा, सोडून ये इकडे. नाही जा, घेऊन सोडून ये. जा सोडून ये, जा. खूप आशीर्वाद. पप्पा किती हो आमच्यासाठी मेहनत करता, म्हणून माझ्या गालावरून हात फिरवणारं माझं लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही. पप्पा या केवळ लवकर घरी. पप्पा मला तुमच्या सोबत जेवायचं आहे. पप्पा मी तुमच्यासाठी मसाले भात बनवलाय. पप्पा मागच्या महिन्यात करपला होता, पण आता शिकले ना पप्पा. मी आईकडून या ना हो पप्पा, या ना पप्पा. नाही आला तर मी उपाशी झोपेन बघा. आणि खरंच ग, जर मी उशिरा आलो तर माझ्यासाठी उपाशी झोपणार माझं लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही की ग. पप्पा तुमचं डोकं दाबून देऊ का हो? म्हणून माझ्या उशाला बसणार आणि हळूच माझ्या कानात, पप्पा उद्या 100 रुपये देता का हो? मैत्रिणीचा वाढदिवस आहे पप्पा, पण आईला सांगू नका पप्पा. आई मला रोज ओरडते, आई मला रोज ओरडते. बापानं तुझा लई लाड केलायस, बापानं तुझा लई लाड केलाय. बापाकडून तू लई पैसे घेतीस. आईला सांगणार असाल तर नको मला तुमचं पैसे पप्पा, नको मला तुमचं पैसे. हे आणि आता उगाच माझ्या समोरून रुसून फिरणार माझं लेकरू आता मला या घरातल्या अंतरुणावरती दिसायचं नाही की ग. आता कोणाला म्हणू बाळा? आपल्या दोघांच्या गोष्टी कधी मी तुझ्या आईला सांगितलेत का? हे आपल्या दोघांच्या गोष्टी तुझ्या आईला मी कधी सांगितलेत का? आणि 100 रुपयानं काय होतंय? 500 रुपयांची नोट ठेवले बघ मागच्या खिशात, घे आणि जा. मी नाही कोणाला सांगणार, मी नाही कोणाला सांगणार. हे पुरी, हे तुझ्या आईला तुझा बाप ओरडत असतो, पण तुझ्या बापाला जर रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो पुरी, आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडतो पुरी, हंबरडा फोडून रडतो. आणि तुझी आई म्हणते आहो. डोळं काव लाल झालं तर तुझ्या आईला ते बिचार गरीब म्हणतंय, अगं साबण गेला ग डोळ्यात, साबण गेला. साबण नाही गेला पोरी, तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला. तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला. हे नवीन आयुष्याचे नवीन स्वप्न रंगवत नवऱ्याचा हात धरून जसे लग्न मंडपातून सासरीतून निघालेले असते, त्या लग्न मंडपामध्ये पहिला हंबरडा तुझ्यासाठी तुझी आई फोडते, पळत पळत येते, तुझ्या गळ्यामध्ये पडते आणि हंबरडा फोडत तुला म्हणते, पोरी 20 वर्ष तुझ्या बापानं आणि मी तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं, आणि आता आम्ही इथं परक्यासारखं उभं राहायचं आणि आमच्या समोरून निघून चाललीस की का? आज घरी कसं जाऊ पोरी? घरच्या भिंती मला खायला उठतील की?
मम्मी मम्मी करत माझ्या मागं लागणार माझं लेकरू माझं पाखरू आता मला या घरात दिसायचं नाही की का? ए पोरी, तुझी आई रडत असते, तुझी आजी रडत असते, तुझी मावशी रडत असते, तुझ्या मैत्रीण रडत असतात, तुझा भाऊ रडत असतो, लग्न मंडपात उरले सोरलेले सगळे रडत असतात, पण त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो, पळत पळत इथे येतो, सगळ्यांना ओरडतो, का रडताय का रडताय? कोणी रडायचं नाही, चला माझ्या दीदीचं नवीन आयुष्य आहे, तिला हसत हसत पाठवा. ए पोरी, तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो, लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत तुम्हा दोघांना घेऊन येतो, गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो, दरवाजा बंद करतो आणि हसत हसत तुला म्हणतो, जा बोरी चल जा, रडायचं नाही, चल जा, हसत हसत जा, मी तुझ्या पाठीशी आहे, चल जा. तुझी गाडी निघून जाते पुरी आणि तुला वाटत माझा बाप असाच आहे. लहानपणापासून माझ्या बापानं मला बंधनामध्ये ठेवलं ना, आज तर माझ्या बापानं कमालच केली. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. पोरी चूक, सगळ्यात जास्त तर तुझा बाप रडला. पोरी, फक्त तो तुला दिसला नाही माझ्या लेकरा. कधी रडला तेवढं सांगतो आणि मी तर थांबतो बघ. जशी तुझी गाडी लग्न मंडपात निघून जाते, त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप पळत पळत येतो बघ. लग्न मंडपवाल्याचा पैसा देतो, वाजंत्रवाल्याचा पैसा देतो, जेवणवाल्याचा पैसा देतो, बस्तवाल्याचा पैसा देतो आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो. घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर तो अंतरुणाने उशिवली करतो. त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. बाप, तुझी आई म्हणते, अहो सावरा किंवा स्वतःला किती रडताय लहान लेकरासारखं, कोण आहे आम्हाला तुमच्याशिवाय? तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून तुझ्या आईचा खांदा जो ओला करतो त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. तुझी जुनी ओढणी कपाटातून बाहेर काढतो, तुझ्या जुन्या ओढणीचं मोकं घेतो, तुझी जुनी ओढणी उशाला घेऊन रात्रभर आपल्या आश्रयानं जो ओला चिंब करतो त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. हे 100 किलोचं पोतं या ट्रकमधून त्या ट्रकमध्ये टाकत आपल्या लेकरांच्यासाठी जो हमाली करतो त्या हमालाचं नाव साला बाप आहे. त्या वॉचमनचं नाव साला बाप आहे. त्या भंग्याचं नाव साला बाप आहे. त्या ड्रायव्हरचं नाव साला बाप आहे. जो उन्हामध्ये तापतो पण आपल्या लेकरांच्या डोक्यावर आपल्या लेकरांच्या डोक्यावर छत्री धरतो. कडाक्याच्या थंडीमध्ये आपल्या अंगावरची चादर काढून आपल्या लेकरांच्या अंगावर टाकतो आणि मुसळधार पावसामध्ये आपल्या डोक्यावरची छत्री आपल्या लेकरांच्या डोक्यावर जो धरतो त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. बाप, ज्या बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करू लागला नालायकानो, नीट ऐक. शेवटचे 2 मिनिट. ज्या सोन्यासारख्या बापाला, जो तुझ्यासारखा चंदनासारखा झिजला अगरबत्तीसारखं ज्यानं जाळून घेतलं तुला, पोलीस स्टेशनला असा तुझा बाप उभा असतो. ज्या वर्दीनं मला आज तुझ्या समोर उभं केलंय त्या वर्दीची व्यथा तुला सांगतो नालायका. पोलीस स्टेशनला असा तुझा बाप उभा आहे. बापाच्या पाठीमाग तुझी आई उभी आहे. बापाचा शर्ट अश्रूनं भिजलेला आहे, आईचा पदर अश्रूनं भिजलेला आहे, पोलीस स्टेशनची जमीन 1 फुटाची अश्रूनं भिजलेली आहे. आणि तुझा बाप जो बाप वाघासारखा डरकाळी फोडत होता फक्त पोरी तुझ्यामुळं, असा लाचार होऊन पोलीस स्टेशनला पोलिसांना म्हणतो, साहेब काय वाटेल ते करा, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेली आणि माझी पोरगीच परत आली नाही साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा. हे पोरीनो, या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतर नालायक हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो. तुझ्यापेक्षा वयानं 10 वर्षानं मोठा नालायक हरामखोर कुत्रा, मावाडा, गांजाडा, स्वतःची अंडरपॅन्ट घेण्याची ज्याची लायकी नाही असला कुठला तर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो आणि 20 वर्ष ज्या आई बापानं तुला तळ हाताच्या बोडासारखं जपलं त्या आई बापाच्या तोंडावर पच करून थुकून निघून जाताना लाज नाही का ग वाटत पोरी? बापानं तुला CA साठी घातलं, बापानं तुला इंजिनिअरिंगला घातलं, बाप म्हणतो पोरी नीटची एक्झाम द्यायची, तुला डॉक्टर व्हायचा, आणि कुठला तर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो आणि आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करताना लाज नाही का ग वाटत? हे प्रेम आहे का? प्रेमाच्या विरोधात नाही, पण जे प्रेम तुझ्या आयुष्याला आग लावता, तुझं शिक्षण थांबवता, जे प्रेम तुझ्या शरीराचा उपभोग घेतं ते प्रेम आहे का?
ए बापाला एक पेन मागत होतीस 5 ब्रँडेड पेन आणून देत होता. बापाला एक चप्पल मागत होतीस 2 ब्रँडेड चप्पल आणून तुझ्या पायामध्ये टाकत होता. बापाला एक ड्रेस मागत होतीस दीदी शहरात जायचं आणि ब्रँडेड कपडा माझ्या लेकराच्या अंगावर चढवणार. ते मग मला सांग हे पुरी तुझा बाप तुझं लग्न तुझ्या मनाच्या विरोधात कसं करेल सांग. हे तुझं शिकायचं वय आहे. या वयामध्ये शिकून तू फक्त स्वतःच्या पायावर उभी राहा. तुझ्यासाठी राजकुमार आणून उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पुरी. तुझ्यासाठी राजकुमार हे माझ्या लेकरानो सांग मला हे प्रेम आहे का. जा जरा पोलीस स्टेशनला आणि 2025 मध्ये गायब झालेल्या लेकींची यादी जरा घेऊन ये पुरी. कुठं गेल्या माझ्या पोरी. फक्त एका वर्षात या महाराष्ट्राच्या मातीतून माझ्या या धाराशिवच्या मातीतून गायब झालेल्या लेकींची यादी घेऊन ये पोरीनं. तुम्हाला फसवलं जातंय शिक्षणाच्या नावाखाली. पोरानो तुमच्या हातामध्ये गांजा दिली जाते, तुमच्या हातामध्ये मावा दिला जातो, गुटखा दिला जातो, तुम्हाला शंड आणि नामर्द बनवलं जातं, व्यसनाच्या विळक्यामध्ये तुम्हाला अडकवलं जातं. आणि पोरीनं तुम्ही सुद्धा हातामध्ये दारूचा ग्लास घेऊ लागला, रस्त्याने लोळू लागला, पब मध्ये नको तसं नाचू लागला विक्षिप्त. का ग माझ्या लेकरा, का माझ्या बाळा, आऊजी जाऊची लेक आहेस तू का. आणि ग पोलीस स्टेशनला असा बाप येतो. तू आलेली आहे बघ हातावर मेहंदी बिंदी काढून तिथं येतीस ग पोरी. हे माझ्या लेकरा कधी तर आईला विचारायचं आई मी कोणत्या दवाखान्यात जन्म घेतला ग. तिथं जायचं तिथल्या डॉक्टराला फक्त विचारायचं. डॉक्टर सेवानिवृत्त रिटायर झाला असला तर घरी जायचं आणि तिथल्या डॉक्टराला विचारायचं साहेब मला जन्माला घालताना माझ्या आईनं किती रक्त सांडलं होतं साहेब. आणि घरी यायचं ना आईला विचारायचं आई मला एवढं मोठं करून शिकवेपर्यंत माझ्या बापानं किती रक्त आटवलं होतं ग. नालायक कुठला तर हरामखोर कुत्रा तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात जेव्हा फसवत असेल ना तेव्हा आईनं सांडलेलं रक्त आणि बापानं आटवलेलं रक्त फक्त डोळ्यासमोर आलाय का. तरी सुद्धा हे विसरून पोलीस स्टेशनला येतीस. तिथं बाप येतो दीदी घरला चल. प्रेमाच्या विरोधात नाही ग दीदी, घरला चल ग माझ्या बाळा. पोरग तुझ्या लायकीचं पाहिजे, पोरग तुझ्या पात्रतेचं पाहिजे. अगं पोरग चांगलं असतं तर ग मी आलोच नसतो इथं, हो म्हणाला असतो. पण दीदी अगं लय कर्ज काढून लय मेहनतीनं तुला शिकवलंय, चल घरला. पोराची माहिती काढल्या पोरग अगं व्यसनी आहे ग दीदी, चांगलं नाही. 2-4 महिन्यानं तुला सोडून दिल बघ, आयुष्याची बर्बादी होईल बघ, तुझ्या होईल ग, मी मरू कसं. दीदी घरला चाल. तेव्हा पोलिसांना सांगता या माणसाला मी ओळखत नाही म्हणून. आगा जन्म दिलेला बापाला ओळखत नाही सांग तो नालायक कुत्रा तुझा झाला. जा जरा माझ्या सोशल मीडियाला वसंत हंकारे नाव टाक आणि माझ्या ज्या पोस्ट आहेत ना मीडियावरती सोशल मीडियावरती त्याच्या खाली कमेंट्स आहेत बघ, तेवढ्या वाच. काय हरामखोर म्हणतात या माणसाला गावात येऊ देऊ नका रे. मी पटवलेली पोरगी माझ्या हातातून ह्याच्यामुळे गेली, मी आता वासना कुठं शांत करू. असल्या घाण कमेंट्स हे पोरी असलं लांडग बसल्यात सोशल मीडियावर. एक कुत्रा हरामी म्हणतो याच्या पोरगीला उचलूया कर, ह्याच्या पोरीला पटवलं पाहिजे, त्याशिवाय हात थांबायचा नाही. घाण कमेंट्स. हे कुत्र बाहेर पडलं बाग, कारण ह्यांच्या हातातलं तुम्ही निघून चालला. आणि वर पोलिसांना सांगता यांच्यावर केस दाखल करा, आम्हाला धोका आहे म्हणून. आई बापापासून तुला धोका आहे कारटे. लहानपणी तुझा अंगठा फुटला, रक्ताळलेला अंगठा तोंडात घेऊन बाप पडाला की ग दवाखान्यापर्यंत. आणि जोपर्यंत तुझी जखम बरी होत नव्हती रोज आईला वरडत होता. माझ्या पोरगीकडे तुझं लक्ष नाही. तो बापा आणि त्या आईवर केस दाखल करताना जरा तरी काय काळीच. वर्दीतला माणूस धडाधडा रडत असतो पण वर्दी पुढे त्याला काही करता येत नसतं. आज शपथ घ्यायची इथं, आज शपथ घ्यायची. फक्त मार्कांचा ढीग आम्हाला रचायचा नाही आणि पदव्यांचा ढीग रचून फक्त करोडो रुपये कमवायचे नाहीत. घरातला आई बाप अगोदर आम्हाला कळायला पाहिजे. आई बापाचे संस्कार ही माती आणि राष्ट्रात तू कोण आहेस. आज शपथ घ्यायची.
एकही पोरग व्यसन करणार नाही. वाघाचा बछडा आहेस तू. छत्रपतींचा आवाज आणि बाबासाहेबांची लेखणी आहेस तू पोरा, लक्षात घे. हा, एक हे पोरगा व्यसन करणार नाही आणि एक ही पोरगी कुठल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही. तुला इथंच साक्षात्कार देऊन जातो. इथं आलोय ना, साक्षात्कार देऊनच जाणार बघ. कारण तुका म्हणे होय मनाशी संवाद आपलाच वाद आपणाशी. या संत परंपरेनं नटलेली या राष्ट्राच्या मातीचा प्रत्येक कण आहे. हा, इथंच तुला देऊन देतो साक्षात्कार. शेवटचा 1 मिनिट राहिलाय. आपल्या लेकी सोबत, आपल्या लेकरासोबत इथं काही बाप बसलेले आहेत. 10-15 बाप इथं पाठीमाग, इथं आजूबाजूला बसलेले आहेत. हा, आपल्या लेकराला आत्ताचा हा क्षण, आत्ताचा हा 1 तास अनुभवण्यासाठी घेऊन आलेल्या बापांना विनंती करतोय, जरा हात वरती करा. चला लवकर हात वरती करा. ज्यांची लेकरं इथं बसलेली आहेत, ज्यांच्या लेकी इथं बसलेले आहेत, त्या बापांनी जरा जागेवर हात वरती करा. जरा जागेवर उभं राहा. बिंदास उभं राहा बंधू. आज नाही तर परत कधीच नाही. सगळ्या हात वर केलेल्या बापांना विनंती करतोय, जागेवर उभं राहा. आज नाही तर परत कधीच नाही, कधीच होऊ शकत नाही. ज्यांची लेकी आणि ज्यांची लेकरं इथं बसलेले आहेत, त्या बापांना विनंती करतोय, जरा जागेवर उभं राहा. आणि या बापांना विनंती करतोय, जरा इथं या. या या इथं या. चला लवकर या, माझ्या समोर या. लेकरांच्या समोर इथं यायचं. या इथं उभं राहा. असं या, इथं उभं राहा. हा पोरीनं या. सगळे पाठीमागचे उभे राहिलेले बाप, जेवढे बाप उभे राहिलेत, या पुढं. हा क्षण परत आयुष्यामध्ये नाही. आज नाही तर परत कधीच नाही. लक्षात घ्या, कधीच असू शकत नाही. हे पोरीनो, हा तुमचा बाप आहे. एका ओढ्या उभं राहा. हा तुमचा बाप आहे पोरीनो. अखंड राष्ट्रभर मी सांगत फिरत आहे, बाप बाप बाप. हा तुझा बाप आहे बघ पोरी. तुझ्यासाठी रडणारा, तुझ्यासाठी झटणारा, तुझ्यासाठीच मेहनत करणारा हा तुझा बाप आहे. या बापाच्या चेहऱ्यावर तेव्हाच आनंद असतो जेव्हा आपलं लेकरू आणि आपला कुटुंब आनंदी असतं. तेव्हाच हा आनंदी आणि हसत असतो. तुला तुझा बाप आज देऊन जाणार बघ पोरी. चला, कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत, त्या लेकरांनी जागेवर उभं राहायचंय. चला लवकर. त्या मुलाने आणि मुलीने, कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत, त्या मुला मुलींनी जागेवर उभं राहायचंय आणि इथं माझ्या समोर यायचं. या इथं या. चला लवकर इथं माझ्या समोर या. चला लवकर इथं या, माझ्या समोर उभं राहा. त्या सगळ्या मुला मुलींनी, ज्यांचे ज्यांचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत, त्या सगळ्या मुलांनी चाल जागेवर उभं राहा. पोरा चाल उभं राहा. लाज वाटते का? चाल इथं ये, माझ्या समोर ये. चाल लवकर. त्या सगळ्या आणि शेवटचा आता 1 मिनिट राहिलाय. कोणी जागा आपली सोडायची नाही. मी काय सांगतोय तेवढं नीट ऐकायचं. मेल्यानंतर आई बापाला जाळतात. मेल्यानंतर आई बापाला जाळतात. पोरीनं चूक. मेल्यानंतर आई बापाला जाळत नाहीत. मेल्यानंतर त्यांचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण जर आपल्यामुळं आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणे आई बापाची चिता रोज घरात जळत असते. रोज आपला बाप मारत असतो. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी ही माऊली जर आमच्या आयुष्यामध्ये नसती तर छत्रपती नसते, बुद्ध नसते, तू नसतीस, मी नसतो, कोणीच नसता. पण आईच्या मायेच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपटं वाढतंय, ज्या रोपट्याचं नाव साला बाप आहे. हा बाप पोरीनो आज तुमच्या समोर उभा आहे. आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझी आईच माझ्यासाठी रडली. 100% नाही, 1,00,000% खरं आहे. कारण जे देवांना जमलं नाही तिनं करून दाखवलं. 9 महिने इथं आम्हाला जागा दिली. देवापेक्षा श्रेष्ठ आम्हाला आमची आई आहे पोरीनो. पण आई इतकाच
बंधनं तोडून टाकायचे, सगळी जळमट तोडून टाकायची, सगळी बंधनं तोडून टाकायचे आणि समोर तुझा बाप उभा आहे बघ, पळत पळत जायचा आणि आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. एवढ्या घट्ट मिठी मारायची पोरी, एवढ्या घट्ट मिठी मारायची, बापाच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे पोरा. आणि ते पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं, बाप्पा आजपर्यंत मी सांगू शकली नव्हती बाप्पा, पण आज सांगते, माझा तुमच्यावर लय जीव आहे बाप्पा. जा पोरे, समोर तुझा बाप उभा आहे, जा पोरा, जिथं तुझा बाप उभा आहे तिथं पळत पळत जा, तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. चाल जा, तुझा बाप जिथं उभा आहे तिथं पळत पळत जा पोरा, तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. आज नाही तर परत कधीच नाही पोरा, आज नाही तर परत कधीच नाही. जा, तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरा. सांग, त्या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांग. हत्तीसारखा रडणारा तो बाप खोटा आहे का मला सांग. हा बाप पडद्यावरचा आहे का मला सांग पोरा. या बापाची काय चूक आहे. तुम्हाला लहानाचं मोठं केलं, तुम्हाला शिकवलं, ही बापाची चूक आहे का. या बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करणार का. या बापाच्या आबरूची लक्तर पोलीस स्टेशनला टांगणार का. 4 बुकं काही जास्त शिकला म्हणून या आई बापाला ज्ञान आणि शाळपण तुम्ही शिकवणार का. काही चूक आहे आई बापाची. सांगा माझ्या पोरानो, सांगा तुम्ही व्यसन करणार का. सांगा तुम्ही आत्महत्या करणार का. काही चूक आहे आई बापाची. पाया पडा पोरानो, चला झुका झुका, पाया पडा, झुका पाया पडा. हा तुमचा देव आहे माझ्या लेकरा, हा तुझा देव आहे बघ. हे माझ्या पोरानो, चला खाली बसलेल्या प्रत्येकानं, ज्यानं आई बापाच्या पोटी जन्म घेतला, चला आपला उजवा हात वरती करा. चला, ज्यानं आई बापाच्या पोटी जन्म घेतला त्यानं आपला उजवा हात वरती करा. चला डोक्यावरती ठेवा, चला डोक्यावरती ठेवा. आई बापानं आयुष्य दिलं तुम्हाला, आता फक्त शेवटचा 1 मिनिट आई बापासाठी द्या. चला डोळं झाका, डोळं झाका आणि प्रत्येकानं आपल्या आई बापाला डोळ्यासमोर आणा. आपल्या आई बापाला डोळ्यासमोर आणा. तुला आई बाप सोडून निघून गेलेला आहे, पण लक्षात घे, आजपर्यंतचा नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोचला की नाही मला माहिती नाही, पण आजची तुझी प्रार्थना नक्की त्यांच्यापर्यंत पोचल. आणा डोळ्यासमोर आईला, आणा आली का आई डोळ्यासमोर. एकदा तिच्या गालावरून हात फिरवा. आई, हे आई, बापाला डोळ्यासमोर आणा. मारा बापाला कडकडून मिठी मारा. पप्पा सगळं काही छान आहे पप्पा. पोरीनो, घरातल्या बापाला सांगा, बापा जीव जाईल पण मी कुठल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही. मी कधीच तुम्हाला पोलीस स्टेशनला उभं करणार नाही. पोरांनो सांगा, मी कधी व्यसन करणार नाही, मी कधी आत्महत्या करणार नाही. आमचा तुमच्यावर लय जीव आहे. घ्या शपथ. हाथ गले, सब मंगल है. बसा सर. तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो. जिस माँ ने मुझे जन्म दिया उस माँ का मंगल हो. तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आता विश्वात्मके देवे निवाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे कळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस बडे पडो मैत्र जीवाचे, दरितांचे तिमिर जावो. विश्व स्वदान मसूरे पाहो, जो जेवांचिल तो ते लाहो. प्राणी जातया नम अरिहंतानम, नम सिद्धानम, नम आयर्यानम, नमो वजायानम, नम लोय सव्व साहुनम, ऐसवंचनम कारो सव्व पाव पणसन. मंगलानम च सव्वेसिम पडम महवै मंगलम. जो बोले सो निहाल, सत श्री अकाल. वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतह. अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर. अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह. हय्या अलस सलाह, हय्या अलल फलाह. नम तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. पोरानो, हे तुमचं राष्ट्र आहे. या राष्ट्राला जपा, आई बापाला जपा. आई बापानं दिलेले सुंदर शरीर, या शरीराला जपा. व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकू नका. प्रचंड व्यायाम करा. हे सदृढ शरीर ठेवा. पोरीनो, कुठल्याही खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसू नका. एवढं सांगण्यासाठीच या वर्दीतल्या एका बापानं आज मला तुमच्या समोर उभं केलं होतं. मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल तर मला माफ करा
आणि घरी जाताना फक्त आणि फक्त आई बाप आणि राष्ट्र घेऊन जा एवढं बोलतो आणि मी तर थांबतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय जिजाऊ. फक्त 2 मिनिटं शेवटचे. या ठिकाणी आज ज्यांनी आपल्यासाठी हा खास कार्यक्रम आयोजित केला ते आपल्या गावचे महाराष्ट्र पोलीस बंधू. या सर्वांसाठी, या बांधवांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. यांनी आपल्यासाठी जो हा टास्क केला आहे, 2 मिनिटं फक्त कुणीही उठू नका, की आपल्या गावासाठी हे पोलीस बांधव ज्यावेळेस वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला काम करतात, ड्युटी करतात, त्यावेळेस त्यांना असा अनुभव आलेला आहे. सर्व काही सगळं सर्वांजवळ आज उपलब्ध आहे. पहिल्यासारखा काळ राहिलेला नाही. सगळं आधुनिकीकरण झालेलं आहे. आणि ह्या आधुनिक काळामध्ये जर गरज कशाची असेल तर फक्त ती संस्काराची गरज आहे. आणि त्या संस्काराची गरज असल्याचा अनुभव हे पोलीस बांधव रोज घेत असतात. म्हणून त्यांना असं वाटलं की आज आपल्याकडे सगळं आहे, परंतु आपल्या मुलांना संस्कार असावेत, आपल्या मुलींवरती संस्कार असावेत आणि ती काळाची गरज आहे ही नस ओळखून त्यांनी आज आपल्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी उपलब्ध केला. त्या सर्व पोलीस बांधवांचं मी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं, सर्व महिलांच्या, तरुणांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. त्यांनी असंच आपल्या गावासाठी नेहमी सत्कार्य त्यांच्या हातून घडावं. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरती कौतुकाची स्थाप दिली असे दानशूर व्यक्तिमत्व बापूसाहेब निकाळजी यांचंही मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. त्यानंतर आज या विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी भेटे उपलब्ध करून दिले ते सामाजिक कार्यात नेहमी सहभागी असणारे आपले सतीश बाप्पा रगडे यांचंही खूप खूप धन्यवाद. आणि आपण सर्वांनी या ठिकाणी वेळात वेळ देऊन या ठिकाणी सरांचं मनोगत ऐकलं. ज्यांनी महाराष्ट्रभर अनेक यांच्या व्याख्यानाचा प्रभाव पडून चुकीच्या मार्गाने जाणारे जे युवक असतील, युवती असतील, हे सतमार्गावर आले, चांगल्या मार्गावर आले आणि त्यांचं हे काम अतिशय मोलाचं आहे महाराष्ट्रासाठी. त्यांनी अनेकांची कुटुंब वाचवलेली आहेत, अनेकांचं जीवन त्यांच्या या मार्गदर्शनाने बदललं आहे आणि ते आज आपल्याला या ठिकाणी येऊन मार्गदर्शन केलं. निश्चितच आपण सर्व तरुण मुली असतील, मुलं असतील, सर्व या सरांच्या मार्गदर्शनातून आत्मपरीक्षण करू, चिंतन करू आणि निश्चितच एक योग्य आदर्श युवक, आदर्श युवती आणि या वाकडी गावचा आदर्श नागरिक म्हणून आपण या सरांच्या आजच्या मार्गदर्शनातून बरंच काही शिकून आपण योग्य मार्गाने चालू असा आज या मार्गदर्शनातून मी सर्व युवक युवतींना आवाहन करतो. आणि या ठिकाणी कुणाला मनोगत व्यक्त करायचं आहे का, विद्यार्थी किंवा पालक, 2 मिनिटं जर वेळ गेला तरी चालतो, करून ज्याची इच्छा असेल अशाने या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी या बोलायचं या ठिकाणी विद्यार्थी राजश्री शिवछत्रपती विद्यालयाचा विद्यार्थी आविष्कार सोनवणे 2 मिनिटांमध्ये सर्वांनी, कुणी हलू नका. आज माझा सत्कार केल्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच माझ्या आईवडिलांचे आणि मला मार्गदर्शन केलेल्या प्रत्येक शिक्षकांचेही मी आभार व्यक्त करतो. हे यश मिळालेले फक्त माझ्या मेहनतीमुळे नाहीच तर या यशाला अनेक व्यक्तींचे कष्ट लाभलेले आहे. त्यात मी सर्वप्रथम असं म्हणू शकतो की आमचे ट्युशनचे सरनी यांनीही खूप मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्यामुळे तर आज हे शक्य झाले आहे. सर, जरी आज सत्कार माझा झाला असेल तरी त्या सत्काराचे खरे मानकरी तुम्ही आहात. तुमच्याशिवाय हे यश अशक्यच होते. आणि पुढील विद्यार्थ्यांना सांगतो की ट्युशन लावा, ट्युशनचा भरपूर फायदा होतो. आणि एवढं बोलून मी माझं मनोगत व्यक्त करतो आणि थांबतो. खूप छान आविष्कार. आणि सर्वांना एक विनंती आहे की आपण ज्या वेळेस असं सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन करत जाऊ त्यावेळेस जे वेळ सांगितली असेल त्या वेळेला जाऊ. आता 11 वाजल्या
आणि यामुळं सर्वांचीच गैरसोय होत आहे. त्यामुळं सर्वांना विनंती, ज्या ज्या वेळेस असे सामाजिक कार्यक्रम असतील त्यावेळेस सर्वांनी वेळेवरती हजर राहत जावा. आणि या ठिकाणी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व माता भगिनींचं, सर्व गावकऱ्यांचं, सर्व तरुणांचं मी पोलीस बांधवांच्या वतीने या कार्यक्रमाला येऊन आपण सर्वांनी उपस्थिती लावली त्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.